पन्हाळा मोहिमेसाठी एस टी बुक करायला आलेले आहेत आणि मला हे आज गावडी मुक्काम. ड्रायव्हर आहे दशरथ आलाय का बघतो घसरत. चला लेट्स गो. प्रत्येकजण आपापलं साहित्य घेऊन कंट्रोल केबिनकडे जात होतं. त्यात ही दोघं बघा कसे हसत हसत निघाल्यात. आज बऱ्याच दिवसांनी पिंटू भाऊ मला स्टँडवर दिसला. आमच्यापेक्षा जास्त ह्योच स्टँडला असतोय. तेवढ्यात मुंबईला पदोन्नतीवर बदली झालेले आपले मित्र अभि पवार आलेत मला भेटायला जाता जाता आणि तिथून ते मुंबईला रवाना झालेत. तेवढ्यात दशरथांना गाडी घेऊन आलेत. मग काय गाडीत सीट ॲडजस्ट करून मस्तपैकी असं बसत होते. तेवढ्यात मी म्हटलं पोज मार आणि काय मग तेवढ्यात म्हटलं स्टार्टर मार. तिथून आम्ही गेलो रंकाळ्याला आणि रंकाळ्यावरून आमची फेरी होती पहिली कांचनवाडीचे प्रवासी घेऊन आम्ही निघालो कांचनवाडीला. वडाला फेऱ्या मारतात तसं आम्ही फेऱ्या मारल्या हसूरमध्ये या चौकाला आणि निघालो परत रंकाळ्याच्या दिशेने. पावसाळ्याच्या दिवसात गरम वडा भजी आणि चहा म्हणजे वेगळं समीकरण आहे म्हणून आम्ही गेलो वडा खायला आणि चहा प्यायला समोरच्या गाड्यावर दुसऱ्याची छत्री घेऊन. इकडे स्पेशल चहा ठेवला आहे तोवर आम्ही तिकडे वड्याची ऑर्डर दिली. गार करून गरम करून दे. भाव वडा देतोस का? पाणी घालून वडा खाऊन आम्ही निघालो देवठाणे फेरी मारायला. पडळफाटा माझगाव देवठाणेसनं परत आल्यानंतर स्टँडला मला भेटला ठेपकुर्लीचा आपला कंडक्टर भाऊ ज्यानं मला ट्रेनिंग दिलेलं होतं. रंकाळ्यावरून 6 वाजता गावडी मुक्कामच्या दिशेने निघालो. कोल्हापुरात जेवढा पाऊस असतो त्याच्या डबल गावडी भागात पाऊस असतो. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे गाडी सावकाश चालवत दशरथांना निघाले गावडीच्या दिशेने. रात्रीचे 8:30 वाजलेले आणि आमच्या बसमधील 3 लेडीज बरकी फाट्याला उतरणार म्हणत होत्या. एवढ्या काळोख्या अंधारात लेडीजना उतरणे बरोबर वाटलं नाही. त्यामुळे आम्ही त्यांना सांगितलं की मोसममध्ये घर स्टँडवर जे आहे तिथं तुम्ही उतरा आणि घरच्यांना तिथं बोलवून घ्या. मग त्यांना तिथं उतरून आम्ही पुढं मार्गस्थ झालो आणि मुसलमानवाडीत आमची वाट बघत बसलेले होते चाचा. मुसलमानवाडीचे हे चाचा तुम्हाला माहितीच असतील. आमच्यासाठी डबा घेऊन आले होते आणि चाच्याने दिलेल्या डब्यामध्ये काय काय होते बघा. दशरथ दादांना आणलेल्या आपल्या भाकरी घरातून चाच्याने 1 भाकरी गरम दिलेली होती. नको म्हणत असताना भात एवढा दिलेला एवढा छान होता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चाच्याच्या हातची ही चिकन करी. कशी आहे चिकन करी? एकदम झकास. चाच्यांचं ऑपरेशन झालेलं आहे तरी पण आजारी असून देखील आमच्यासाठी त्यांनी असा एकदम सुंदर डबा बनवून दिला. त्याबद्दल चाच्यांचा आभार मानावं तेवढं थोडंच आहे. सकाळी लवकर उठून 6:20 वाजता गावडीवरून निघालो रंकाळ्याच्या दिशेने. दुर्गम भागातील शेवटचे टोक असलेले गावडी हे गाव आणि तिथंपर्यंत गेलेले हे डांबरी रस्ते आणि तिथं जाणारी लालपरी या भागातील लोकांची खरं तर जीवनवाहिनी म्हणायला हरकत नाही. कारण यांना दुसरा कुठलाही फारसा पर्याय उपलब्ध नाही आहे प्रवासासाठी आणि ग्रामीण भागातील लोकांच्या प्रवासासाठी खरंच ST तत्पर असते हेच म्हणावं लागेल. रंकाळ्यावरून 9-10चं कोदे फेरीला जाताना मला अचानक आश्चर्याचा धक्का बसला. कारण माझे मित्र प्रसाद झोरे सर कधी नाही ते आमच्या ST बसने प्रवास करत होते साळवणसाठी. निवडे येथे ग्रामविकास अधिकारी म्हणून कार्यरत असणारे हे प्रसाद झोरे सर आमच्या मित्रपरिवारातील अत्यंत हुशार आणि मनमिळावू असे व्यक्तिमत्व. साळवणमधून असंडोली शाळेचे विद्यार्थी घेऊन आम्ही निघालो कोद्याच्या दिशेने.